हाय हॅलो सगळ्यांना, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाओ हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते. तर गुरुवारच्या दिवशीचा व्लॉग आहे, म्हटलं शूट केला होता तर तुमच्यासोबत ही शेअर करूया. सकाळचीच वेळ आहे, सगळी कामे झालेली आहे, फक्त लादी पुसायची आहे. आणि गुरुवार असो, शुक्रवार असो किंवा मंगळवार असो आणि अमावस्या, पौर्णिमा आणि काही असे सण असले की लादी पुसत्या वेळेस नेहमी पाण्यामध्ये मीठ, गोमूत्र आणि गंगाजल टाकायला पाहिजे. त्याने काय होते, आपल्या घरातली जेवढीही नेगेटिव्हिटी असते ती सगळी दूर होऊन जाते. तर गोमूत्र तर संपलं होतं म्हणून मी आज काही टाकलं नाही, फक्त मीठच टाकलं. आणि तसं तर आजचा दुसरा गुरुवार आहे. पहिला गुरुवार काही माझ्याने करता आला नाही, कारण तीच आपली बायांची अडचण असते ते. पण आज दुसरा गुरुवारपासूनच सुरुवात करत आहे. मार्गशीर्ष महिन्यातले 4 गुरुवार असो किंवा 5 गुरुवार असो, एक ना एक गुरुवार तर आपल्याकडून सुटतच असतो. पण माझा तर पहिलाच सुटला ह्या वर्षी. चला असो, लादी पुसून झाली, मस्त अशी सकाळ सकाळी देवांची पूजा सुद्धा केली होती. आणि जेवढे भांडे लागणार होते पूजेसाठी तेवढे सगळे मी आज पितांबरीने वॉश सुद्धा करून घेतले. आणि पूजाची मांडणी तर मी आता करून ठेवणार आहे, पण पोथी मी संध्याकाळीच वाचणार आहे, कारण की पूजेची मांडणी करायला थोडासा उशीर लागतो आणि घरातली सगळी कामे सुद्धा असतात. आणि मग घरची कामे आवरून आणि पूजा मांडणी करून 11-12 वाजून जातात. मग एवढ्या उशिरा काय पोथी वाचायची, म्हणून म्हटलं संध्याकाळीच पोथी वाचूया. आता फक्त पूजाची मांडणी करून ठेवते, म्हणजे मग संध्याकाळी फक्त दिवा लावायचा राहील आणि मग पोथी वाचायची राहील. त्यासाठी पूजाची मांडणी मी आताच करून घेते. आता कळश ठेवण्याआधी अष्टकमळ किंवा स्वस्तिक काढावं लागते, तर त्याची पूजा केल्यानंतरच आपल्याला कळश ठेवता येतो. म्हणून मी अष्टकमळ काढून त्याच्यावर कळश मांडून घेतला. आणि 5 झाडांची पानंही आपल्याला लागतात, तर ते सुद्धा आणली होती. तर अर्धी पानं तर तुटकी फुटकी निघतातच, म्हणून निवडून पानं काढावी लागतात. आणि मग कळशामध्ये पानं ठेवून मी नारळाची सुद्धा मांडणी करून घेतली, कारण पूजा पुरी मांडायला थोडासा उशीर लागतो, रांगोळी सुद्धा काढायची असते. आणि आज एक गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे, ती म्हणजे आपले लॉंग व्हिडिओ रोज मी चॅनलवरती अपलोड करणार आहे. म्हणजे 30 दिवसाचं मी चॅलेंज घेतलेलं आहे. 30 दिवसापर्यंत माझे लॉंग आणि शॉर्ट दोन्हीही व्हिडिओ तुमच्यापर्यंत येणार आहे. शॉर्ट तर मी रोजच अपलोड करते सकाळी 10 वाजता, त्याला तुम्ही खूप छान प्रतिसाद देता. पण लॉंग व्हिडिओसुद्धा मी रोजच अपलोड करणार आहे. दुपारी 12 वाजता आपले व्हिडिओ येतील, तर नक्कीच पाहायला विसरू नका. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज सपोर्टसुद्धा करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जेणेकरून माझेसुद्धा लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर कंप्लीट होतील आणि माझं चॅनलसुद्धा मॉनिटाईज होईल. तर प्लीज सपोर्ट करा. चला, पूजेची मांडणी वगैरे करून घेतली आणि सिंपल अशी रांगोळीसुद्धा काढून घेतली. आणि आता म्हटलं संध्याकाळी पूजा करायची आहे, तर 4 वाजले आहेत. मांडणी वगैरे करता बाहेरसुद्धा रांगोळी काढायची होती, ती सुद्धा काढली. आणि एवढं सगळं करता करता 2 वाजले होते दुपारचे. तर थोडा वेळ आराम केला आणि व्हिडिओची एडिटिंग वगैरे केली. मग 4 वाजले आहेत. आता म्हटलं संध्याकाळचा स्वयंपाक करून घेऊया, म्हणजे मग निवांतपणे आपल्याला पोथी वाचता येईल आणि पूजाही करता येईल संध्याकाळची. म्हणून आता मी स्वयंपाकाला लागली आहे. तर मस्त अशी आज भरलेल्या वांग्याची भाजी बनवणार आहे. भरलेल्या वांग्याच्या भाजीमध्ये मी बटाटेही टाकत असते, खूप छान टेस्ट लागते. रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करा, तशी आधी मी रेसिपी शेअर केलेली आहे. पण आता बरेचसे नवीन लोक जुळलेले आहेत, म्हणून तुम्हाला जर रेसिपी हवी असेल तर मला नक्कीच कमेंट करा. आणि पहा, आता संध्याकाळ झाली, 6 वाजलेले आहेत. आणि आता पूजाला बसली तर पहा, माचीस शिलगवताच कशी चिंगारी उडाली बघा. थोडक्याने वाचले, नाही तर मोठी आगही लागू शकते अशाने. पण चला असो, देवी आईची कृपा आहे. मस्त अशी पूजा करून घेतली. आधी धूप लावून साधी सिंपल आरती करून घेतली आणि मस्त अशी पूजा झाली आहे. अगदी प्रसन्न वाटते नाही का, अशी काही पूजा असली. आणि शेवंतीच्या फुलाचा सुगंध आणि धूपचा सुगंध अख्ख्या घरभर पसरला आहे आणि अगदी मन प्रसन्न होऊन जाते. असं काही असलं की खूप छान वाटते घरामध्ये, एक वेगळीच पॉझिटिव्हिटी येते बघा. असे काही सण वगैरे असले की मला खूप जास्त आवडते. आणि असं देवाचं काही करायचं असलं तर मला अगदी मनाने करावं असं वाटते. भलेही मी साधी सिंपलच पूजा करते, पण अगदी मन लावून करते, म्हणून मला खूप जास्त आवडते. श्रीपीठे शिवपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते.
नमोस्तुते। त्या सौराष्ट्र राज्यात भद्रश्रवा राज्य करीत ज्ञात असे त्या वेदात महावीर महापराक्रमी सूरजचंद्रिका त्याची राणी पतिव्रता सुलक्षणी लाखात एक देखणी प्रेमे दोघी मागती तयास अपत्य झाले आत 7 पुत्र लागोपाठ एकच कन्या संतुष्ट श्याम बाला नामे ती नगराबाहेर उद्यानात कन्या होती खेळत त्यावेळी राजवाड्यात चमत्कार घडला ऐसा की देवी लक्ष्मी म्हणाली मनात मी राहिले राजगृहात तर राजहस्ते जनतेत सुख समृद्धी नांदेल आपण गेले गरिबाकडे तर तोच खाईल संपत्ती सारी इतर प्रजा बिचारी दरिद्रीच राहील ऐसा विचार करून वृद्ध स्त्रीचे रूप घेऊन काठी टेकीत एके दिनी। चला अशी मस्त पूजा झाली आणि सकाळी मी हळदीचं लेपन सुद्धा केलं होतं आणि हळदीचं लेपन केलं की अंगणही अगदी सुंदर वाटते नाही का आणि अगदी मन प्रसन्न होऊन जाते। आणि कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही पूजा मला कमेंट करून नक्कीच सांगा बरं का। चला मस्त असा स्वयंपाक केला होता भरलेले वांगे आणि बटाट्याची भाजी कळण्याची भाकर शिरा आणि चपाती सुद्धा केली होती असा मस्त स्वयंपाक केला होता। तर चला आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच थांबवते। अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझं चॅनल नवीन आहे त्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉगसोबत। तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि आजची ही माझी पूजा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा। भेटूया उद्या बाय।